दोष कुणाचा? अगं जा गं प्राची. अगं तो माफी मागतोय. 2 मुलं आहेत. सोपं नाही एकटं जगणं. तो म्हणतो ना आता नाही करणार असं. चूक झाली म्हणतो ना. आई प्राचीला समजावीत होती. आई चूक आणि गुन्हा यात फरक आहे. चुकीला माफी असते, गुन्ह्याला नाही. अगं पण एक संधी दे त्याला. संधी मी जर अशी चूक केली असती तर मला दिली असती संधी? नाही ना. आणि माझं तुझ्यावर ओझं होत असेल तर मी वेगळी राहील. शिकलेली आहे, नोकरी करून आपलं पोट भरेल. मग तुला काय अडचण आहे? ठेवायला तयार आहे. तुला म्हणायचं काय आहे? त्याची इच्छा असली तर तो मला ठेवणार, नसली तर जा म्हणणार. तो ठेवून घ्यायला मी काय वस्तू आहे? एकटं जगणं पण एवढं सोपं नसतं बेटा. मध्येच बाबा म्हणाले. हो ना, एवढं सोपं नसतं. पण आपला आत्मसन्मान गहाण टाकून तडजोड करण्यापेक्षा नक्कीच सोपं असतं असं मला वाटतं. असं म्हणून प्राची रागाने बेडरूममध्ये गेली. डोळे लावून विचार करू लागली. तिला लग्नापासूनचे दिवस आठवू लागले. प्राचीचे 6 वर्षापूर्वी अजयशी लग्न झालं होतं. प्राची उच्चशिक्षित, अजय सॉफ्टवेअर इंजिनियर. दोघांची नोकरी 2 शहरात म्हणून प्राचीने नोकरी सोडली. सुखाचा संसार सुरू होता. म्हणजे प्राचीला आणि आजूबाजूच्या लोकांना तरी सुखाचा संसार दिसायचा. दर 2 महिन्याने अजय प्रोजेक्टच्या निमित्ताने मुंबईला जायचा. नोकरीचा भाग म्हणून प्राचीने ते स्वीकारलं होतं. पूर्वी तो मुंबईला गेला की ती माहेरी यायची. हल्ली मात्र ती तिथेच एकटी राहायची. असं सगळं सुरू असताना 2 मुलांची आई झाली. बाळंतपणात प्राची माहेरी असली की त्याचे मुंबईचे प्रोजेक्ट जास्तच असायचे. कोरोना काळात सगळ्यांना वर्क फ्रॉम होम असताना त्याचे प्रोजेक्ट मात्र सुरू होते. आता तर त्याचा प्रोजेक्ट 4 महिन्याचा होता. इतके दिवस एकटी राहण्यापेक्षा ती माहेरी आली. त्याचा प्रोजेक्ट संपल्यावर तो घ्यायला आला. हल्ली त्याचं वागणं बदललं होतं. कुणी त्याच्या मोबाईलला जरी हात लावला तरी तो चिडायचा. प्राचीशी तो अंतर ठेवून वागायचा. मुलाशी पण तुटक वागायचा. तिला वाटायचं कामाचं टेन्शन असेल. मुलाचा ऑनलाईन क्लास सुरू असताना प्राचीचा मोबाईल बंद पडला. तिने त्याला मोबाईल मागितला तर अनेक बहाणे सांगून नाही दिला. शेवटी लॅपटॉप दिला. मुलाचा क्लास झाल्यावर ती कॉम्प्युटर बंद करताना एक एक विंडो बंद करू लागली. तिला व्हॉट्सअप वेब ओपन दिसलं. उत्सुकतेने तिने ते उघडलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एका स्त्रीसोबत त्याचं चॅटिंग होतं. त्यावरून स्पष्ट दिसून येत होतं की त्याचे त्या स्त्रीशी अनैतिक संबंध आहेत. म्हणजे या प्रोजेक्टसाठी जायचा हा वारंवार मुंबईला. प्राची मनात म्हणाली. तिने स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईलवर सेंड केले. तिने त्याला त्या स्त्रीबद्दल विचारले. आधी तर त्याने चक्क नाकारले. तिने प्रूफ दाखवल्यावर तो कबूल झाला. त्याने मान्य केले की कित्येक वर्षापासून त्याचे संबंध आहेत. तो प्रोजेक्टच्या नावाखाली जायचा. तिला इतके वर्ष फसवीत होता. तिला फार धक्का बसला. वाटलं त्या क्षणी सोडून द्यावं. पण मुलांसाठी तडजोड करण्याचे ठरवले. ती म्हणाली. बघ अजय, तू इतकी वर्षे मला फसवीत आला तरी तुला मी एक संधी देते, तीही आपल्या मुलांसाठी. त्यांना बापाचं प्रेम मिळावं म्हणून. एकतर ती किंवा मी. तुला दोघीतून एकीची निवड करावी लागेल. तिला मी सोडू शकत नाही. तुला राहायचं असेल तर तू राहू शकतेस. मी तुला आणि मुलांना सांभाळायला तयार आहे. आमचं प्रेम होतं. तिला मी सोडू शकत नाही. अरे पण आता तिचं लग्न झालंय. ती तिचा नवरा, मुलं सोडून लग्न करणार का तुझ्याशी? तुमच्या या नात्याचा शेवट काय? हे बघ, ते मला माहीत नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि मी तिला सोडणार नाही. तू पण राहा. नाही अजय, हे शक्य नाही. तुला 15 दिवसाचा वेळ देते. तू विचार कर. तोपर्यंत ही गोष्ट मी कुणाला सांगत नाही. आपला संसार की ती, दोनांमधून एकच निवड करावी लागेल. तिला वाटलं त्याचा विचार बदलेल, पण तो आपल्या निर्णयावर ठाम होता. शेवटी तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे अजय, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस तर मग मी जाते मुलांना घेऊन. जशी तुझी मर्जी. मी तुला जायला सांगत नाही. तू इथे राहा. तुला काहीही कमी पडणार नाही. मला तुझ्या जीवनात अशी दुसरी स्त्री म्हणून राहणं आवडणार नाही. बघ आपली 2 मुलं आहेत. तू त्या स्त्रीला सोड. आपण सगळं विसरून नव्याने सुरुवात करू. ती परत त्याला समजावीत म्हणाली. नाही, तिला सोडणं शक्य नाही. ठीक आहे, मी निघते मग. आमचं तिकीट काढून ठेव उद्याची. त्याने दुसऱ्या दिवशीची फ्लाईटची तिकीट काढली. तिने आपलं आणि मुलांचं सगळं सामान समेटलं. प्रत्येक वस्तू सावरताना
आठवणी दाटून येत होत्या. अजय मूकपणे पाहत होता, पण एकदाही थांब म्हटलं नाही. तिघांच्या सामानाच्या चांगल्या मोठातल्या 4 बॅग भरल्या. सकाळी उठून तिघांनी तयारी केली. छोटा 3 वर्षाचा मुलगा म्हणाला, आई, बाबा नाही येत आपल्याबरोबर? मोठा 5 वर्षाचा अजय जवळ जाऊन म्हणाला, बाबा तुम्ही पण चला ना. सगळं पाहून तिला भरून येत होतं, पण तो मात्र शांत होता. फ्लाईटची वेळ होत होती. तिने त्याला कॅब बुक करायला सांगितलं. त्याने कॅब बुक केली आणि तिघे मायलेक प्राचीच्या माहेरी आले. मुलीला असं अचानक एवढं मोठं सामान घेऊन आलेलं पाहून धक्काच बसला. सगळं कळताच दोघी मायलेकी गळ्यात पडून खूप रडल्या. असं कसं करू शकतो तो? माझ्या मुलीच्या आयुष्याशी कसा खेळू शकतो? म्हणत तिच्या बाबाने अजयला फोन लावला. तुम्ही असं कसं करू शकता? म्हणून जाब विचारायला. मी काहीही केलं नाही आणि प्राचीला जा म्हटलं नाही. ती स्वतःहून गेली, असं निर्लज्जपणे उत्तर दिलं. हो का, ठीक आहे, आपण सोक्षमोक्ष लावूया. उद्या तुम्ही या, आपण मीटिंग घेऊ आणि एकदाचा निकालच लावून टाकू. प्राचीच्या बाबांनी मीटिंग ठरवली. त्याच्या आई, बाबा, बहीण आणि प्राचीचे नातेवाईक. मीटिंगमध्ये मात्र तो न रमला. त्याच्या आईवडिलांनी सांगितलं, हा जर प्राचीला सोडून त्या स्त्रीसोबत राहणार असेल तर आमचा संबंध संपला. समाजात होणारी बदनामी आणि आई-वडील, बहिणीचं प्रेशर, त्यामुळे त्याने नमते घेत गुन्हा मान्य केला. पुन्हा असं करणार नाही याची ग्वाही देऊ लागला. पण प्राचीने ठाम सांगितलं, मला याच्यासोबत राहायचं नाही. याने आमचा खर्च करावा, मला ठराविक रक्कम खर्चायला द्यावी. सगळे तिला समजावू लागले. बेटा, आता तो पुन्हा असं करणार नाही म्हणतो ना, माफ कर त्याला. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सासूबाई व बहीण तिला समजावीत म्हणाली, वहिनी चल ना आपल्या घरी, एक संधी दे ना त्याला, म्हणून विनवू लागली. आई बाबा मुलीचा संसार उद्ध्वस्त होतोय म्हणून दुःखी होते आणि जावाई माफी मागतो तेव्हा तिने माफ करावे याच विचाराचे. प्राची मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. परत दुसऱ्या दिवशी तो प्राचीच्या माहेरी आला आणि रडत रडत तिचे पाय धरले. मला माफ कर प्राची, मी पुन्हा असं करणार नाही. अजय, पाय सोड, ही नाटकं बंद कर. मी पुन्हा तुझ्यासोबत राहू शकत नाही. सध्या तरी मी आपल्या विचारावर ठाम आहे. भविष्यात माझा विचार बदलला तर विचार करेल, पण आता सध्या मला तुझ्यासोबत राहणं शक्य नाही. तो रडतच निघून गेला. आई वडील, नणंद, सासू सासरे सगळे तिला समजावीत होते, त्याला माफ कर म्हणून तिला विनवत होते. बाकी नातेवाईक पण ती माफ करीत नाही म्हणून तिलाच दोष देत होते. ती विचार करते, खरंच माझा दोष आहे का? विश्वासघात त्याने केला, व्यभिचार त्याने केला आणि परत तसं वागणार नाही याची काय गॅरंटी? खोटे खोटे 2 अश्रू ढाळले, त्याची सगळी पाप धुतले गेली आणि मी त्याला माफ करीत नाही म्हणून मी मात्र दोषी. हा कुठला न्याय?